नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये पंचनामे करण्यासाठी सांगितलेले आहे. मित्रांनो, पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी माहिती दिलेली आहे. तर माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर. आता पहा पूर्ण माहिती. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लातूर दिनांक 4 जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यात हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्याकडून नुकसानीची माहिती घेतली. नंतर शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष न पाहता NDRFच्या निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकद मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे याच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी उदगीर जळकोट तालुक्यात सर्व महसूल विभागात अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांनी तातडीने नुकसान भरपाई आश्वासन केले. मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनामे अहवाल येताच नुकसान भरपाई पुढील कारवाई तातडीने केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, तर पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व मंत्री यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.